सांगलीच्या आयर्विन पुलाचे पाय आज उघडे बोडके दिसतायत, कारण जून महिना संपत आला तरी पावसानं कृपा केलेली नाही. अख्ख्या कृष्णेच्या पात्रात ग्लासभरही पाणी मिळणार नाही. खडक, वाळू आणि कचऱ्यानं विद्रूप झालेल्या कृष्णेला पाहताना अतीव दुःखानं डोळे मात्र नक्की ओले होतात. साधारण 62 साली ही घटना झाली की कृष्णा नदी कोरडी पडली होती जूनमध्ये. त्यावेळेपासून 2016मध्ये हे पहिल्यांदाच घडते की कृष्णा नदी कोरडी पडले. परिणामी सातत्यानं मागील 2 ते 3 महिन्यापासून कृष्णा नदी कोरडी पडली होती. याचा परिणाम लातूरला जो काही पाणीपुरवठा केला जातोय त्याच्यावरती देखील होतोय. सध्या जे काही जलदूत एक्सप्रेस आहेत त्या देखील ठप्प झालेल्या आहेत. कुपवाडमधल्या जे काही MIDC आहेत त्या सर्व MIDCचे उद्योग या पाणीपुरवठा बंद असल्यामुळं ठप्प आहेत. त्यामुळं ज्या सांगलीकरांनी 2005 साली या कृष्णेचा महाप्रलय अनुभवला, ज्या ठिकाणी कृष्णेकाठची गावं लोक आहेत त्यांनी जो ज्या ठिकाणी महाप्रलय अनुभवला, त्याच सांगलीकरांना 2016 साली जून संपत आला तर ही कृष्णा नदी कोरडी पाहण्याची वेळ आली. 2005ला कृष्णेच्या महापुरानं हाहाकार उडाला. लोकांच्या मनात गेल्या वर्षीपर्यंत त्याचा धसका होता. मात्र यंदाचा दुष्काळ त्यापेक्षा कैक पटीनं भीतीदायक आहे. लहानपणापासून आम्ही पाहतो, पण ज्या वेळेला पूर हा यायचा त्यावेळेला हा पूर बेंद्रापर्यंत नदी काठ भरून वरती येत होता. पण आता बेंद्राचा सण आला तरीसुद्धा हा पूर कोरडीमध्ये पडलेले आहे. त्यामुळं आम्हाला बघताना सुद्धा थोडं हे वाटते, कारण का ज्या वेळेला नदीला बैलं घेऊन यायची धुण्यासाठी त्यावेळेला नदीला संपूर्ण पात्रे भरलेलं असायचं. जे तो मनुष्य आपापले बैलं घेऊन नदीला येऊन धुवून पुसून व्यवस्थित करून न्यायचे. पण आता या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे बैलेसुद्धा ह्या पात्रामध्ये येऊ शकत नाही. एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे. कृष्णेचा काठ महाराष्ट्राच्या सुखसंपन्न संस्कृतीचं प्रतीक आहे. कित्येक पिढ्या कृष्णेसोबत वाढल्या, मोठ्या झाल्या. ज्या डोळ्यांना आजवर तुडुंब कृष्णा बघायची सवय आहे त्यांना मात्र चुकल्यासारखं वाटतंय. आता ह्या परिस्थितीला आम्ही या पुलावरून आम्ही उड्या मारायचं पुरामध्ये, कारण आता पुराला काय 4 हात पाणी सुद्धा नाही आहे की हात मारायला, अशी परिस्थिती आहे. 4 हात मारायचं त्या सोडून एक घोट पाणी सुद्धा मिळणार नाही पुढच्या काही दिवसात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आता बघायला गेलं तर वरचे दोन्ही जॅकवेचे फुटबॉल ते मोकळे झालेले आहेत. महापालिकेने 10 हॉर्सपॉवरच्या 4 मोटरी लावून ते एका तराप्यावर लावून पाणी उपसा चालू आहे. म्हणजे 40 हॉर्सपॉवरचं पाणी पूर्ण महानगराला उपयोग होणार नाही. त्याचा एक गाव बघायलाच तेवढा उपयोग येईल अशी परिस्थिती झाली आहे. कृष्णा कोरडी पडल्यानं पिण्याच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. आता पालिकेचे अधिकारीही कोयनेतून कधी विसर्ग होतोय याकडे डोळे लावून बसलेत. सध्या जे पाणीपुरवठा होत आहे तो अपुरा होता ही वस्तुस्थिती खरी आहे. दरम्यानच्या कालावधीत ज्या लोकांच्या अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही लोकांना टँकरने पाणी देण्याचं सुद्धा आम्ही नियोजन केले गेलेलं आहे. सध्या जे पाणीपुरवठा अपुरा होत आहे ते पाणीपुरवठा लोकांनी काटकसरीने आणि उकळून घ्यावं अशी आम्हाला नागरिकांना कळकळीची विनंती आहे. शेतकरी, कष्टकरी तर पावसाकडे डोळे लावून बसलेच आहेत, पण त्यापेक्षाही कृष्णेच्या पोटात तग धरून बसलेले जीवजंतूही लांबवरून वाहणाऱ्या काळ्या ढगांकडे आशेनं पाहतायत. बघूया आभाळाला कधी पाझर फुटतोय तो. कुलदीप माने, ABP माझा, सांगली.